कांद्याच्या पडलेल्या दरांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। सोलापुरात तर व्यापाऱ्यांनी 98 किलो दरानं कांदा विकत घेतलाय। कांद्याला कमी पाणी लागत असल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर ऊसाऐवजी कांदा पिकवण्याचा निर्णय घेतला। परिणामी कांदा लागवडीचं क्षेत्र वाढलं। लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं आवकही वाढली। त्यातच काही शेतकऱ्यांनी कांद्याची कमी लागवड झाल्याचा अंदाज बांधून मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतलं। त्यामुळे उत्पादन वाढलं आणि याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच बसलाय। व्यापारी भाव देत नाही, शेतकऱ्याचे एवढे हाल आहे की टँकर द्वारा पाणी टाकून सुद्धा माल आलेला आहे तरी मालाला भाव मिळत नाही। एवढी हे गंभीर परिस्थिती की त्याला इलाज नाही आहे। 5 रुपये किलोच्या आत चालू आहे कांदे, 5 रुपये 4 रुपये किलो, तरी कोणी घेत नाही। पण खराब होऊन जातो माल, पुरा माल खराब होऊन गेलेला आहे उन्हामुळं। बहुतेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणीसाठी व्यवस्थाच नसल्यानं मिळेल त्या भावात कांदा विकावा लागतोय। जास्तीत जास्त भाव आमच्या शेतकऱ्याला मिळेल असं मी सगळ्या शेतकऱ्यांकडून गवाही मागतोय। मोदी साहेबांना एक विनंती करतोय। अनेक शेतकरी रोज बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून कांद्याच्या दरांबाबत चौकशी करतात, मात्र त्यांच्या पदरी निराशाच येते। काही महिन्यांपूर्वी कांद्याचे दर 100 रुपये किलोवर पोहोचल्यानं सरकारनं कांद्याचं निर्यात शुल्क $700 पर्यंत वाढवलं। त्यानंतर नवा कांदा बाजारात आल्यानं हे निर्यात शुल्क शून्यावर आणण्यात आलं, मात्र याचा शेतकऱ्यांना फायदाच झाला नाही। शासन आहे आपलं हे, त्यामुळे आपल्याला भाव मिळेल भाव, पण शासन याच्याकडे लक्ष देत नाही। कांदा म्हणजे एकदम लो क्वालिटीचे चालू आहे। कांद्याला एकदम भरपूर खर्च येतो, मेहनताने 3 महिने त्याच्यात कष्ट करावं लागतं आणि कांदा फक्त 10 रुपये किलो जातं, ते योग्य नाही। याच्यामुळे शेतकरीची आत्महत्या पण करू शकतो। मागच्या वर्षी आम्हाला सरासरी उत्पन्नही जास्त होतं, भाव 1400-1500 रुपये क्विंटलपर्यंत आमचा कांदा विकला गेला। यावर्षी आमचं उत्पन्नही कमी आहे, निसर्गाच्यामुळे, पाऊसमुळे, पाण्यामुळे, आणि त्यामुळे भावही कमी आहे। आणि मागच्या वर्षी निर्यात मूल्य हा फारच कमी होता। काँग्रेस सरकारने निर्यात मूल्य हा 0वरती आणून ठेवलेला होता। एकीकडे कांद्याचे दर पडले असताना राज्य सरकार मात्र काही अंशी उदासीनच दिसतंय। राज्यात कांद्याचे दर का पडले याबाबत पणन संचालकांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचंही पणन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय। कांद्याचे भाव पडले आहेत ते अचानक का पडले आहेत याचा नीट अभ्यास करून शासन शेतकऱ्यांना अडचणी देऊ देणार नाही। पण कशा पद्धतीने मदत करणार का? नाही, ते आता पणनच्या संचालकांना त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितलं। राज्यात पाणी संकट असतानाही शेतकऱ्यांनी काटकसरीनं पाणी वापरून कांदा पिकवला, मात्र वाढत्या उन्हाचा परिणाम आता कांद्याच्या प्रतीवर होतोय। त्यातच कांद्याची साठवणूक क्षमता नसलेल्या शेतकऱ्यांसमोर कवडीमोल भावात कांदा विकण्याशिवाय पर्यायच नाही। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।